कालच आपण बघितलं तर एका महिलेचा मृत्यू झालेला आहे गटारात वाहून हो, गेल्यामुळे। पण त्याच्यावर आता काय परत ऑर्डर एन्क्वायरी केलेली आहे, SIT करतील, सगळं करतील. पण परत मी तुम्हाला सांगतो की हे प्रश्न का उद्भवत आहेत, कारण आज मुंबईकडे किंवा पुण्याकडे किंवा ठाणेकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही आहे. आपल्याला आठवत असेल, आम्ही हिंदमाताचं जेव्हा काम केलं ते खरं तर काम चालू असायला पाहिजे होतं. काल तिथे पाणी भरायलाच नाही पाहिजे होतं. मुंबईत अनेक ठिकाणी आमच्या काळात आम्ही पंप्स लावायचो, ब्रिमस्टोअरचे प्रोजेक्ट्स केले होते. काल कुठेतरी एक सुद्धा अधिकारी तुम्हाला रस्त्यावर दिसला का? मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक असतील, पुण्याचे असतील, ठाण्याचे असतील, रस्त्यावर दिसले का की पंप चालू आहेत का? सगळं काय झालेलं आहे की आम्ही जेव्हा 10-12 वर्षापूर्वी डिझास्टर कंट्रोल रूम ही देशातली सर्वात मॉडर्न बांधल्यानंतर हे जे आत्ताचे जे राजवटीतले मंत्री आहेत त्यांना वाटतं तिथे गेल्यानंतर फोटो आल्यानंतर सगळं काही आटोक्यात येतील. असं नसतं. ते काय थिएटर नाही जाऊन पिक्चर बघण्यासाठी अरे वा इथे पाणी किती तुंबलंय, तिथे पाणी किती तुंबलंय. ती डिझास्टर कंट्रोल रूम एवढ्यासाठी आहे कारण जे अधिकारी आहेत त्यांना तिथे कळावं की काय आपण लगेच ॲक्शन घेतली पाहिजे. आणि काही काही लोक जे रस्त्यावर असायला पाहिजेत, ज्यांनी त्वरित आदेश दिले पाहिजेत, कामं केली पाहिजेत, ते कुठेही दिसले नाहीत. यामध्ये आपण दरवर्षी पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी जिथं सकल भागात पंप लावले जातात, पण ह्या वर्षी पंप लावले का? पंप लावले होते पण ते चालू नव्हते अशा प्रकारे. एक्झॅक्टली हीच माहिती आहे. अनेक पंप चालत नाही आहेत. मग पंपिंग स्टेशन हे वेळेवर चालू करायला लागतं, ते चालू झाले होते का? काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कसा पाण्याने भरलं? म्हणजे एवढं लगेच पाण्याने कधीही भरलं नव्हतं. हायवे 2005च्या ढगफुटीत भरल्यानंतर काल भरलं. जी घाटकोपरला आपण पाहतोय जी घटना घडली, जेवढे तिथे लोक होती त्या मेट्रो स्टेशनला असतील किंवा रेल्वे स्टेशनला असतील, तिथे पोलीस बंदोबस्त दिला होता का? जे आजूबाजूला गराडा घेऊन फिरतात, हे कॉन्वॉयमध्ये मोठे मोठे मोटर घेऊन फिरतात, तेच बंदोबस्तात काल लावले असते तर लोकांची ही गैरसोय झाली नसती. भांडूपमध्ये सुद्धा दरड कोसळलेली अशा घटना वारंवार घडतात. यांना सुद्धा घडलेला संरक्षण भिंतीचा मुद्दा अजूनही. संरक्षण भिंत मला आठवतं, मी पालकमंत्री असताना आमच्या DPC मधून प्रत्येक मतदारसंघाला जी काही संरक्षण भिंत गरजेची होती तो फंड दिला होता. आमचं सरकार पडल्यानंतर हे सगळं काम ठप्प झालेलं आहे. आणि एकंदर हेच सांगतो मी की काल रेल्वे असेल, काल BMC असेल, काल MMRD असेल, काल SRA असेल, ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ज्या मुंबई चालवतात आणि स्वतःला टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून तर नेमून घेतलेलं आहे, त्या काल होत्या कुठे? स्वतः रेल मंत्र्यांनी तर महाराष्ट्राची राजकीय जबाबदारी भाजपची घेतलेली प्रभारी म्हणून अनेकदा महाराष्ट्रात असतात, पण काल जी रेल्वेची हालत पाहिली आपण, ती शोभणारी नव्हती त्या. सरकारची ह्या राजवटीची प्रायोरिटी पहिल्यापासून कॉन्ट्रॅक्टर आणि पैसे आणि खोके एवढीच होती. आपल्याला आठवत असेल 2022 साली असेल किंवा मागच्या वर्षीचा मोर्चा देखील असेल, आम्ही महानगरपालिका काढलेला, तो ह्याच कारणासाठी काढला होता. साधी गोष्ट आहे, 15 वॉर्ड ऑफिसर नेमायला तुम्हाला 2.5 वर्ष का जातात? वॉर्ड ऑफिसर हे मिनी म्युन्सिपल कमिशनर असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा देखील आहे पावसामुळे दौरा होता, पाऊस असल्यामुळे काय सांगू शकतो त्याच्यावर? ते नियोजन जे आहे आपण पाहिलं असेल, पुण्याचं ठीक आहे, पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाला, पण काल ज्यांच्या वेळा चुकल्या असतील, कोणी ॲम्ब्युलन्समध्ये असेल, कोणी डॉक्टरला भेटायला जात असेल, कोणी मित्रपरिवाराकडे जात असेल, जे 2-2, 3-3 तास स्थानिक पुणेकर तिथे नागरिक ट्रॅफिकमध्ये अडकले, त्याचं काय?